9-10 वाजले असतील. तेवढे मजा येऊन राहिली गावात. मग आता समजा पुरा दिवस तर अजून बाकी आहे. तर मंडळी आता वाजले दुपारचे 4 आणि आज तुम्हाला माहितच आहे सगळेले की काय आज आहे मंडळी होळी. आणि तुम्हाला मी सांगतो आज गावात आम्ही कशी होळी साजरी करतो मी तुम्हाला पुरं दाखवतो. आणि गावात हा बघ शहरापेक्षा गावात एवढी मजा येते होळी खेळायला तुम्हाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला काही मी व्हिडिओ दाखवतो पण हे बघ तुम्हाला पुरी मजा घ्यायची असेल ना तर पुरा व्हिडिओ पाहा लागेल तुम्हाला. मी जर मधातून सोडून गेले तुम्हाला काही व्हिडिओचा आनंद घेता येईल नाही. तर मी आयुष भटने आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर मंडळ मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करून द्या. तर चला मी जातो बाहेर आता आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो कसं काय चालू आहे तो बाहेरचं वातावरण. तर चला. तसाच मंडळी हा व्हिडिओ सकाळपासून चालू करायचा होता मला पण कसं कामं एवढे होते मंडळी सकाळपासून भयानक कामं होते त्याच्यामुळे की मी व्हिडिओ तुमच्यासाठी सकाळपासून बनवू शकलो नाही. पण आता जेवढं शूट करता येईल तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवेल आणि व्हिडिओ मी प्रयत्न करेल की व्हिडिओ चांगला होईल. तसं काही आपलं क्रिप्टेड नाही आहे की काही हेच होईल ह्या टाईमले जे येईल ते तुम्हाला दाखवून देईन. तर चला. हे पहा आपल्या गावातले पाणी फाउंडेशनचे माणसं बा हे आपल्या गावातले. आज गावात पाणी शिपडायचं काम नाही आपल्या. पाणी शिपडायचं काम आहे का आपल्या गावात आज? पाणी शिपडायचं काम नाही ना? पुरं शिपडून द्यायचं पुऱ्या गावात पाणी शिपडून द्यायचं आज हा? काही वांधा नाही ना? बाहेर त्रास घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे. ओके आपल्या आमच्या गावात तर पहा बाई मस्त पैकी होळीची तयारी चालू झाली आता आणि पहा रांगोळे गिंगोळे काढले. तर पहा बाई मंडळी मी फक्त घरी एकच चक्कर मारायला गेलो होतो होळी पेटवली गोट्टेने. यावर्षी एक गोष्ट तुम्हाला अशी कमतरता वाटत असेल की यावर्षी थोडेसे हार कमी आहेत त्याच्यानं तर मंडळी सगळ्यांना तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी आम्ही आला आता पाहायला गेले मंदिरात मस्तपैकी आज होळी आहे तर तुम्ही मंदिर पहा. हे तुम्हाला मी पहिले तसं हे मंदिर दाखवलंच पण आता तुम्ही डबल पाहून घ्या. तुम्हाला कसं काही राहिलं असेल पाया फायाचं तर मग पाहून घ्या. हा मी चेतन सोबत आलो पण चेतन म्हणते की आता आज होळी झाली समजा आज होळी झाली तर उद्या धुलीवंदन आहे तर धुलीवंदनासाठी आता कसं नाच्या गिच्याचा काही प्रोग्राम पाहिजे. तर चेतन म्हणते हा बक्सा आहे की नाही आपला पहा हा बक्सा एवढा बंद पडलेला आहे गेले 3 वर्ष झाले अजून हा म्हणजे वाजला हा चांगला वाजला एक तरी याचे पैसे वसूल आहेत. पण आता हा आम्हाला एवढा त्रास देऊन राहिला मंडळी की एवढा भयानक. आता उद्याची आम्हाला सोय कशी लावा आम्हाला तर प्रश्न पडला. पण जर हा चालू झाला मंडळी तर मी तुम्हाला हा पुरा व्हिडिओ दाखवून याचा की हा मस्त कसा वाजते काय क्वालिटी आहे. पण नाही झाला तर हा उद्याच्या दिवशी हे पोटते एक तर ह्या उद्याच्या दिवशी हे पोट्टे फोडून टाकतात याचं पक्का आहे. कारण की एवढा तरा देऊन राहिला मंडळी की भयानक ना एवढा तरा आज तो कोणत्या पक्षांनी नाही चला. तर जाऊ द्या विषय जाऊ द्या. हा होळीचा मी तुम्हाला काही एवढा व्हिडिओ चांगला दाखवला नाही मला माहीत आहे कारण की लोकांना माहीत नाही होळीचा म्हणजे यूट्यूबवर कसा व्हिडिओ बनवतात तर एवढं लोकांना जानकारी नाही आहे. तर मग तुम्ही कसं समजून घेत जा. तर उद्या नाही तर 2-3 दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. कारण की हे बा शाळा आहे राजू थेरी लिहा लागते प्रॅक्टिकल लिहा लागते. मेरा तालच आहे माणसाच्या मागं खराब काम मग त्यातलं पाहिलं हे पहा मंडळी आमच्या गावातले कारागीर आता लोक हा बक्सा चालू होता पण जसा हा आम्ही बक्सा खोलला हा पहा चालूही केला आणि बंदही केला त्याच्यात लाईट नाही दाखवू राहिला. पहिले मी तुम्हाला दाखवलं तर काही ना काही उई काही ना काही तर खरे पण आता हे बा आता एकदम काहीच नाही निरा बंद झोपला तो. हे कारागीर हे कुठे सापडत नाही. हे आपल्या फक्त मकरमपुरात सापडतात हे कारागीर. हा वायर कुठचा जरी निघाला म्हणतात हा अर्थिंगचा असेल ना बेहा नाही तर थांब जो पाहू दे मला काय निघालं त्याचं. हे ढिलं पडेल दिवसात नाही त्याचं थांब हे खोला लागते.
तर मंडळी आता सध्या आम्ही या बक्षाचं ऑपरेशन करणं चालू केलं आता. आणि हा आमचा आता 1 तास देतो आम्ही, 1-1.5 तास देऊले. जर दुरुस्त झाला तर आपण हा उद्या वाजू. आणि तुम्हाला मग सांगितलं नाही दुरुस्त झाला तर मग याचा आखरी पर्याय हा आम्हाला फोडून टाका लागेल, नाही तर हा आम्हाला भंगारात देऊन टाका लागेल. नाही काऊन की पहा आता पैसे तर आम्हाला वसूल करणे जायचे, त्याच्यापेक्षा मग हा आम्ही इकून नवीन एखादा घेऊन येऊ. जरा संस्थांमध्ये एवढे पैसे नाही तरी पण आम्ही पाहू आता काय होते तर दुसरा घ्यास लागेल. तर चला पाहू आपण, एका घंट्यात भेटू आपण. नाही तर त्या तुम्हाला काही दुसरं दाखवतच नाही. तर चला सत्य आपल्याला का 1 घंटा ते खोल्यालाच लागू राहिला. नाही रे, करा तर लागेल ना, उद्या वाजवायच्या कामात पडलं पाहिजे ना. हा आणि निंगिन कधी हा इधरच लगाएंगे, यहाँ पर पूरा घाटा होगा. चर्चले कार्य मजा आली. बहुत मजा आया था पिछली बार. सबूरधर कलर कुठी मी तानीन चटणीचा भुगोरा मस्त पैकी. चलो रे लाल कलर. सकाळ ती धुलीवंदन आहे. खिचडी काय पाहू आता काय होते तर. नाही तर डब्याना घरचे मस्त पैकी भज्याना कालचे. आजचे भज्याना उद्या. हातात घे तू, हातात घे ना भाऊ. तू थांब चेतन, तेले जमलं पाहिजे ते. सोमेश कारागीर आहे, जुना कारागीर आहे तो. हा बा महेश, हा तर एकदम एक्सपर्ट आहे. हा चालू बक्षी बंद पार्टी महेश. पाहून घ्या रे, आहे येल दाखवणार रे. हे तर आपल्याला काय ट्रॉली करायला पुरते माहिती, मस्त आहे. याच्यात काही बसू शकते, याच्यात बक्षे आपलं गौऱ्याचं सामान ठेवायला पुरते आपल्याला याच्यात मस्त पैकी. आता कर चालू, कर चालू. मोदीचा आवाज आला का त्याचा? आवाज कमी. चला ब्लूटूथ कनेक्ट लाव. चला लाईट बंद कर दे. लाईट चालू आहेत का त्याचे? करणार त्या करणं छोट्या झाला ब्लूटूथ चालू करणं. आता बंद कर लागेल ब्लॉग आपल्याला 2 मिनिटं. हे घे पकड. ते नटा एका इकडे ठेव दे. बाकी काही कामात नाही पडलं तर हे 100% कामात पडते आपल्या. आमच्या गौरव जवळ आहे. हे मालवाहक यंत्र आपण बनवू शकतो आणि याच्यावरून कोणी आपण माल आणू शकतो. याचं डिपार्टमेंट आहे चेतन महाराजच्या याच्यात. चेतन म्हणते आता रट्टे खायची आपत आली, कारण की चालू बक्सा बंद पाळतात हे कारागीर आणि हे सापडतात तुम्हाला मकरमपूरमध्ये. चेतनला प्रश्न पडला की आता काय होणार, कसं होणार आणि काऊन होणार. तर जाऊ द्या, ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा. तर भाई मंडळी फायनली बक्सा काही आम्हाला जमला नाही. मग ते आता कसं काय करतो सांग ना तू आता मला. सत्यम शिवम सुंदर मी लावलं का? बक्सा जमला नाही, जो चालू होता तो आम्ही बंद पाडून टाकला. आता बंद पाडला आपण, प्रयत्न करून पाहिला. प्रयत्न आम्ही करून पाहिले तसे चेतन ते प्रयत्न केले आम्ही आणि मी एक प्रयत्न केले, पण आमच्या ज्यानं काही कमी जास्त झालं नाही त्याचं. तर आम्ही आता पाहू त्याचा नवीन आणू, नाही तर हा जाता पाहू आता काय आहे तर. चला आता उद्या मस्त धुलीवंदन आहे. आजचा तर आपला कार्यक्रम झाला मंडळी. तर उद्या भेटू आपण. आता हे पाणी फाउंडेशनचे माणसं ती उभेच आहेत आता. हे पाहू आता काय करतात उद्या प्रोग्राम. पाणी चला कलर लावतात. तर पा मंडळी आपल्या घरापुढे सकाळी सकाळी झाले हे आता पाणी फाउंडेशनचे माणसं. आणि पा रंगवलंही मला पाहून घ्या तुम्ही, पुरं लाल पिवळं करून टाकलं आता. अरे कोल्हाच लाल सांगितला पण पाय मला पुरं रंगून टाकलाय त्यानं, पुसून टाकल्यात. मग अंदीन रंगवलंच नाही तुला कोण डबल रंगवतीन मध्ये ते काय मग अंदीन काय जाता आणखीन अजून खराब काम होऊन जाईल. आणि त्या बकेटीतलं पांढरं दूध काळं पांढरं होऊन जाईल, काही होऊन जाईल दुसराच कलर येऊन जाईल त्याला. लोकांनी दूध आणलं काय आणलं ते. त्यांचे आम्ही काय रिकामे आहो काय. वेदन आणले खिशात कलर. हे पहा बघ कलर
बघा कलर आपले म्हैस पांढरे करून दाखवा गड्या. आहे थांबणार 2 मिनिटं. तुला पण हँडसम दिसू राहिला खरंच ना. हे इकडून तिकडून काळा आणि काय जल व्हायला का त्याला. मग केले काढला घराच्या बाहेर काढले रंग द्यायले. ते पाय हे पाय काळे तर झाले नाही ते अजून ताल्यासारखे करून द्यायले. जा कमन लावा युद्ध लावा. रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. ओ रंग बरसे भीगे चुनर वाली. वन रक्षक भरती. बघ हे बघ सगळ्याच्या घरापुढे बखेडा घेऊन पोरी उभी आहे एकदम. म्हणजे कोणी बाहेर निघाला घराचे की ओलं पाहून घ्या. एकदम जरा सतर्कतेनं योजना राबवून राहिले. काय बरं वेदांतीला ओला निघाला त्या तिथे. मी व्हिडिओ काढत राहिलो मग आयले रंगो ना. आपल्या घरापुढे सध्या रेड झोन चालू आहे. तर पहा बाई मंडळी आता फक्त दिवसाची सुरुवातच झाली. आता सकाळचे फक्त 9-10 वाजले असतील. तेवढे मजा येऊन राहिली गावात. तर मग आता समजा पुरा दिवस तर अजून बाकी आहे. दिवसाची सुरुवाती झाली नाही बरोबर. तर तुम्ही पहा गावातली मजा. मा गळ्याचा फोन आलता. आता मला सध्याच फोन आलता त्याचा की म्हणे की असं वाटून नाही राहिलं म्हणे की ती काही म्हणजे होळी आहे आज बाधुली वंदन चालू आहे. सगळे आपापल्या घरात बसायला. हाच डिफरन्स खेड्यागावात आणि शहरात असते. तर पाहू आता पुरा दिवस अजून बाकी आहे. तुम्हाला जरा दाखवूच आता. चला तर भाई मंडळी आता मस्तपैकी आंघोळ बिंगोळ. तर किती मजा येईल तुम्हाला. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवीनच. तुम्ही पाहिजा. आताच तर 50-60 पोराची गँग तुम्ही माझ्या घरापुढून जाताना पाहिली. आणि म्हणजे चांगलेच भयानक कलर लागेला. कुठे काही वैकून येऊन राहील कोणकोणचे आहेत. तर मला कलर लावला तुम्ही पाहून घ्या. सकाळीच बरं. अजून दिवसाची सुरुवाती झाली नाही बरोबर. तर तुम्ही पहा गावातली मजा. आणि माझ्या गळ्याचा फोन आलता. आता मला सध्याच फोन आलता त्याचा की म्हणे की असं वाटून नाही राहिलं म्हणे की ती काही म्हणजे होळी आहे आज बाधुली वंदन चालू आहे. सगळे आपापल्या घरात बसायला. हाच डिफरन्स खेड्यागावात आणि शहरात असते. तर पाहू आता पुरा दिवस अजून बाकी आहे. तुम्हाला जरा दाखवूच आता. चला तर भाई मंडळी आता मस्तपैकी आंघोळ बिंगोळ रेडी झालो मी. आता मस्तपैकी टिक्का लावून सगळे कामही झाले आता. तर आता पोट्टे म्हणत जात की बा आपण डबा पार्टी करू. डबा पार्टी करायचं ठरलं होतं आमचं. पण आता मी जातो द्यायला आवाज द्यायला काय डबा पार्टी करतात की नाही करत ते पाहू आपण. तर आता वाजले मंडळी 12 वाजले. आता 12:15 वाजले. तर त्याला डबा पार्टीच विचारून घेऊ का. म्हणजे भूक खूप लागली. तसा नाश्ता केला होता मी सकाळी. पण विचारून घेऊ काय आहे. तर कटिंग मस्तच राहील मंडळी आता एक पुरी. तर चला पाहू आपण. तर भाई मंडळी आता वाजले सकाळचे 8 वाजले आता. आणि मी आलो आता वावरात. कालची धुलीवंदन एवढी खतरनाक झाली मंडळी तुम्हाला मी म्हणजे सांगू शकत नाही. तुम्ही सकाळची तर धुलीवंदन पाहिलीच. आणि संध्याकाळची मी तुम्हाला दाखवता नाही आली. त्याचं कारण एकच होतं मंडळी. पोरं लेकाचे मोबाईलवरच पाणी फेकत मंडळी. आता तुम्ही सांगा आता मोबाईल जर मला खराब झाला तर मी तुमच्यासाठी ब्लॉग कसे शूट करू. पॉईंट आहे की नाही. ब्लॉग कसे शूट करू मी तुमच्यासाठी. पॉईंट आहे की नाही सांगा तुम्ही आता. तर तुम्ही म्हणजे संध्याकाळी मी पोरं पाहिले तर एकदम काळे भूस वैकून याचा हा कोण आहे. आणि मी जर खाली गेलो असतो मोबाईल घेऊन मी जर खाली गेलो असतो तर मलाही तो झाला असता. म्हणून मी माळीवूनच थोडं शूट केलं.
आणि शूट करताना मी त्याला दिसलो. आता तुम्ही सांगा, आता दिसलो आमच्या इकडले असे नाहीत की बा आता दिसला तर हा माळीवर येईन, नाही. डायरेक्ट दरवाजा उघडून माळीवर येतात आमच्या इकडे. कोणी विचारायचं काहीच काम नाही कोणाला, डायरेक्ट घर में घुसके रंगून टाकायचं, असं आमच्या इकडले पोट्टे आहेत. तर म्हणून मी तुम्हाला म्हणजे एवढं शूट करून दाखवलंच नाही कारण त्याचं हेच कारण होतं. तर जाऊ द्या, मस्तपैकी होळी साजरी झाली आमच्या गावातली. आणि तुम्ही जर शहरात असाल मंडळी, तुम्ही जर शहरात असाल तर तुम्ही सांगा तुमच्या इकडे अशी होळी म्हणजे तुम्ही साजरी करता काय. आणि तुम्हाला जर अशीच होळी साजरी करायची असेल तर तुम्ही आपल्या मस्तपैकी गावात जा आणि तिथे अशीच होळी साजरी करा, जेणेकरून तुम्हाला असा विलेजचा जो आनंद आहे तो घेता येईल. आजच्यासाठी एवढंच मंडळी. तो मंडळी आजच्यासाठी एवढंच. आणि आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि बेल आयकॉन दाबून आपल्या नोटिफिकेशन चालू करून द्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाईमवर भेटत जातील.